नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने क्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे प्रह्लादविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयान्सा जनी जन्मनामार्थजातं जयाने सदा वासनामान्तकेन जयांचा मुखी सर्वदा नामकीर्ति। नमस्कार ब्रह्मचैतन्य शुकासारिके पूर्ण वैराग्य चासी वसिष्ठा परि ज्ञान योगेश्वरा तभी कार्मिका सारिका मान्यायसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपार जया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचा समचरण सरोजम सांग्रलीला मुदाभं जगन्निहितपाणि मंडलं मंडलानां तरुणतुलसीमाला कंठरं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासनाथ शिवचन्द्रमौळी फणीन्द्रनाथा प्रकृतिझळा कारुण्यसिन्धो भवदुःखहारी जगीरशम्भो वसकोणतारी मोहं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं।
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंतांच्या गोड नामाचा उच्चार करू आणि माझ्या कथाभागाकडे। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। हरेन प्रियतां देवो भगवान जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।
भगवंतांना काय प्रिय आहे, आपल्याला काय प्रिय आहे याची यादी करायला घेतली ना. आपली यादी वाढता वाढता वाढे भेदले शून्य मंडळ. हे हवं ते हवं. डायबिटीस आहे बरं का, पण लग्नाला तर जायचंय. लग्नाला म्हणजे लग्नात नसतो बरं का रोज काही. 12 वाजता जे मग काय गोळी घेऊन जाऊ म्हणाले, गोळी घेऊन जाऊ, पण हवं गोड. यादी संपत नाही बरं का, आपल्याला काय प्रिय आहे याची. पण भगवंतांना काय प्रिय आहे, संतांना काय प्रिय आहे, सद्गुरूंना काय प्रिय आहे ते देण्याचा प्रयत्न करावा बरं का. नेहमी संतांना काय आवडतं, संतांना नाम आवडतं, सद्गुरूंना नाम आवडतं. भगवंताला काय आवडतं, भगवंताला त्याचं नाम घेतलेलं आवडतं. आणि दुसरी गोष्ट जी प्रिय आहे ना, ती म्हणजे सेवा प्रिय आहे. भगवंतांना सेवा प्रिय आहे बरं का. आणि भगवंत कोणाचीही सेवा उधार ठेवत नाहीत बरं का, हे लक्षात ठेवा कायम. कोणाचीही सेवा भगवंत उधार ठेवत नाही. फक्त केव्हा त्याचा परतावा करतात माहितीये, लगेच. एखाद्यानं काही केलं ना भगवंतांकरता, काय आपल्या अंगावर समजा एखादा किडा बसला, आपण लगेच उडवून टाकतो ना, तसं आहे बरं का. भगवंत लगेच परतफेड करतात. असा इतक्या तत्पर आहे. अशा भगवंतांच्या सेवेकरता आमच्या आदरणीय पंकजाताई इथे आलेल्या आहेत बरं का. कीर्तन सेवा करतात अनेक वर्ष. आणि त्यांनी आल्या आल्या मला विचारलं की बुवा मी काही आज म्हणू का, एखादं पद म्हटलं तर चालेल का. म्हटलं पहिल्यांदा म्हणा, कारण त्यांना पूर्ण वेळ बसता येईल का नाही आता वयोमानानुसार. पण त्या आज इथे आलेल्या आहेत. मी ताईंना विनंती करतो की तुम्ही एखादं पद म्हणा. या इथे माईक घ्या, म्हणजे तुमच्याकरता आहे. हां, खुर्ची देऊ नाही, दिली थोडी. हा दे, हा दे, हा पेटीत राहू दे, त्यांना हातात धरून म्हणता येईल. इथे ठेवा, नंतर ठेवतील त्या. असू दे, इथेच ठेवा आता. हो हो, नंतर घेऊ आपण. म्हणा अरे बापरे. हो इथूनच द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. हो बस.
घेऊन आज सादर करते. आणि पंढरीला वारकरी चाललेले म्हणून राहत नाही, आपण सुद्धा थोडी सेवा करावी. माझे कथेचे श्रोते आहेत, एखादं पद म्हणा, आणि देवर्षी नारद मंदिर ही माझं गुरुकुल आहे, त्याच्यामुळे मी विसरू शकत नाही. पद म्हणते, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा चालला नामाचा चालला नामाचा अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे एकच नको 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 पुन्हा घे मात्र. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल
कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। काल आपण पाहिलं की काही केल्या आता गोपींना राहावत नाही बरं का, जरा फोन सायलेंटवर करा असं म्हणाले बरं का भगवंत। काल साहिलचा 3 वेळा वाजला, त्यांच्या लक्षात नाही बरं का। रात्री मला त्यांना सगळं निवेदन द्यावं लागतं बरं का, काय करायचं झोपण्यापूर्वी, म्हणजे उठल्यावर काय करायचं असतं आणि झोपण्यापूर्वी काय करायचं असतं बरं का, लक्षात ठेवा। जिथे निद्रा घेतो ना आपण, ज्या गादीवरती, ते बसायचं बरं का आणि भगवंताला सांगायचं, भगवंता आजच्या दिवसभरात जर माझ्याकडनं कळत न कळत, आमचे गुरुजी म्हणतात कळत न कळत म्हणजे कळतच बरं का, न कळत वगैरे असं काही नसतं, कळतच। हे आपण उगाच सोयीस्कर मार्ग त्यातला, ज्या काही चुका झाल्या असतील ना त्याच्याकरता मला क्षमा कर बरं का। क्षमा मागणं फार महत्वाचं आहे बरं का। इंग्रजीमध्ये त्याला ग्रॅटिट्यूड असतं, एखाद्याबद्दल एक आदरभाव व्यक्त करणं, क्षमा मागणं। इंग्रजी बोललो ना, आप ग्रॅटिट्यूड रखिए, ग्रॅटिट्यूड रखिए, तर काय सांगतायत आम्हाला? हेच सांगतायत ना, हेच सांगतायत सर, परोपकारी व्हा, वेगळं काही नाही सांग। काल मी सांगितलं आपल्याला, उसणं मागायची आणि द्यायची, आणि गरज नसेल तेव्हा तसं स्पष्ट सांगायची, याला हिंमत लागते, याला हिंमत लागते। यशोदेला आता काही राहावत नाहीये, रोज कोणी ना कोणीतरी येत आहे, तिला आपलं कान्हाबद्दल काहीतरी सांगावं, काहीतरी विचारावं। कान्हा लहानच आहे बरं का अजून, कान्हा म्हटलं हे काय खूळ लागले आईला, आई आहे ना ती। आणि मी काल म्हणालो तसं कंसाच्या त्या सगळ्या महालामध्ये जे त्याचे सहकारी जमा झाले आणि कंस म्हणाला आता बक्षीस डबल, दुप्पट देणार म्हणाले। फक्त आता कळलं होतं ना पुतना कुठे काय गडबड झाली। दुप्पट बक्षिसाच्या आमिषानं एक जण तयार झाला। बरं पुतणेला सहज होतं बरं का नखरा करणं, दासगड महाराजांचा शब्द आहे बरं का, आजच्या भाषेत मेकअप, तिला सहज शक्य होतं, कारण तिला सवय होती ना शृंगाराची, नटायची सवय। पुरुषांना तेवढं नसतं, फार तर फार काय पांढऱ्या शब्दाच्या ऐवजी दुसरा पांढरा शब्द, आज काय तो फरक। पण यानं फार छान तयारी केली बरं का। बायकांना काय प्रिय असतं, मातेला काय प्रिय आहे म्हणाले, मुलाचं भविष्य जाणून घेणं प्रिय आहे ना। मूळ भागवतातली कथा नाही बरं का, त्याच्यावरच्या टीकांवरती आली। तो छान गोल फ्रेमचा चष्मा लावला, डोक्यावरती पुणेरी पगडी घातली। तुम्ही म्हणाल बाबा पुणेरी कशी काय घातली? पगडी हे विद्वत्तेचं लक्षण आहे बरं का, आणि ज्यांच्याकडे ती विद्वत्ता नाही ते त्या पगडीचा स्वीकार करत नाही। मला अधिक सांगायला लावू नका, म्हणाले पुणेरी नको, फुलेंची पाहिजे। ते फुले सुद्धा आमच्या पुण्यात, ते शाळा कुठे सुरू केली? पुण्यात।
याला ती छान पुणेरी पगडी घातली, गोल तो चष्मा आणि त्याला सोन्याची ती दोरी लावली बरं का. वाटलं पाहिजे ना काही विशेष आहे. डाव्या हातामध्ये त्या सगळ्या चोपड्या घेतल्या, लाल रंगाचे कवर असतात बघा त्याला, ते गुरुजी वापरतात ना, म्हणजे भविष्य सांगणार भविष्य सांगणार भविष्य सांगणार. हातामध्ये तो पोपट घेतला पिंजऱ्यातला, भविष्य सांगणार बाई असा म्हणून तो त्या घरापर्यंत गेला बरं का. एकदा यशोदेच्या कानावरती शब्द पडले बरं का, भविष्य भविष्य सांगणार आलाय कोणीतरी. तो खरं तर पुढे गेला होता बरं का निघून. यशोदा म्हणाली, ओ जोशी बुवा, मूळ ज्योतिषीचा अपभ्रंश आहे बरं का. ज्योतिषी आणि मग तो जोशी, आपल्याकडे जे आडनाव आहे ना जोशी, यातले अनेक जण या परंपरेमधले आहेत. त्यानं लगेच त्या चष्म्यातून बघितलं बरं का, हीच म्हणाले. कुठपर्यंत घेतात अनोळखी पुरुषाला बरं का. पूर्वीच्या काळचं सांगतोय, ज्या वेळेला तुळशी वृंदावन नावाचा प्रकार होता, आता पुण्यामध्ये फक्त तुळशी बाग राहिलेली आहे. त्या तुळशी वृंदावनापर्यंत खाली एक बसायला पाठ टाकला, टेकायला एक पाठ, त्या तुळशी तिथे बसायचं बरं का. पत्रिका कशी दाखवतात बरं का, पत्रिका कशी काढतात मी ऐका. ते सगळं मांडायचं, त्यांना बसायला काय हातपाय धुवायला पाणी वगैरे द्यायचं, आणि एक श्रीफळ काय वस्त्र वगैरे जे द्यायचे ते वस्त्र, आणि दक्षिणा आधी द्यायची बरं का. दक्षिणा आधी द्यायची. तो काय भविष्य सांगतो त्याच्यावरती दक्षिणा ठरवायची नाहीये. म्हणजे आपल्या फेवरमध्ये सांगितलं तर 151, नाही तर नुसतं 51, असं नाहीये बरं का. आधी दक्षिणा द्यायची आणि मग विचारायचं बरं का. हिनं काय ते सगळं केलं. कशी पाहतात पत्रिका सांगू तुम्हाला. मी मध्ये एक वर्ग केला बरं का. पत्रिका हे जे सगळं असतं ना, काय ग्रहांचं सगळं, काल मी सांगितलं 10वा ग्रह कुठला असतो लक्षात आहे ना. विसरायचं नाही. जावई लोकांनी तर अजिबात विसरायचं नाही, आणि जे जावई होणार आहेत त्यांनी सुद्धा विसरायचं नाही बरं का. हो मी आहे बरं का जावई. त्या वर्गात त्यांनी मला काय सांगितलं सांगू का. मी म्हटलं फार अवघड असतं. नाही हो म्हणाले, एक लक्षात घ्या बरं का, ते गणित आहे. हा विशिष्ट गणित आहे. म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेला ग्रहांची आकाशामध्ये काय स्थिती होती आणि सध्या काय स्थिती आहे याच्यावरून ते सगळं बांधलं जातं. म्हटलं समजा मला ज्योतिषाचा व्यवसाय करायचा असेल, ते मी विचारलं बरं का त्या सरांना. पहिल्यांदा त्यांनी मला 2-4 वर्ग अरे केलं बरं का. मग नंतर एक दिवस त्यांना माझा व्हिडिओ आला भागवताचा, आणि मग एकदम अहो बुवा तुम्ही का ते, मग ते एकदम आहोवर आले बरं का. फरक पडतो बरं का, वेशाचा फरक आहे. हे आमचं काही नाही बरं का, हे नारदांमुळे आहे. म्हणाला तुम्हाला याचा व्यवसाय करायचा आहे का. समजा करायचा असेल तर का, काही नाही म्हणाले, मोठा बोर्ड लावायचा. पहिलं का बोर्ड मोठा लावायचा घराच्या बाहेर, आणि फोन नंबर द्यायचा. नीट ऐका, काहींना पुढच्या जन्मात सुद्धा कामी येईल. आणि फोन केला समोरच्याने की सांगायचं आत्ता नाही, 1-4 दिवसांनी फोन करा, फार बिझी आहे मी, सगळ्या अपॉइंटमेंट फुल. काही नाही म्हणणार, मस्त झोप काढावी चालेल. काय समोरच्याला वाटलं पाहिजे ना, हा फार मोठा ज्योतिषी आहे, त्याच्याकरता हे नाटक करावं लागतं बरं. काही जण असतात ज्यांचा दिखावा मोठा असतो, त्यातला हा होता मला सांगायचंय. आणि म्हणाले
पत्रिका पाहण्यातलं सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ती सुलटी कशी पकडायची. म्हणजे अशी का अशी एवढं कळलं ना की बास वाटते. तो आपल्याकडे आला की म्हणाले त्याच्याकडे ती पत्रिका घ्यायची आणि असं बघायचं. जो आलाय त्याच्याकडे नाही बघायचं बरं का, पत्रिकेकडे बघायचं. मध्येच असं हसायचं, मध्येच एक दुःखी चेहरा करायचा. अरे 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 15-20 मिनिटं म्हणाले त्याच्याशी काही बोलायचंच नाही. त्याची उत्कंठा एवढी ताणायची काय सांगते आणि म्हणायचं बरं का या सगळ्याचा मी अगदी डीप अभ्यास केलाय बरं का. हा नीट ऐका तुम्हाला काय सांगतो ते. असं म्हटलं की तो पुढेच राहतो. हा आहे की नाही, आपण गेलो की नाही प्रत्येक जण. हे महत्वाचं वाटतं. हे आलं ना की सगळं जमतं बरं का. यशोदेनं काय केलं हे सगळं मांडलं आणि त्याच्या हातात ती पत्रिका ठेवली. आता काय बघा, यानं नेमकी ती उलटी पकडली. बरं 12 घर असतात बरं का. यातलं कुठलं पहिलं, कारण त्यात आकडे वेगळे लिहिले असतात दरवेळेला. प्रत्येकाची पत्रिका बघा बरं का. उद्या आणा सगळ्यांनी, मी सांगतो तुम्हाला. प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये एक आकडा हा वेगवेगळ्या घरात लिहिलेला असतो. त्यामुळे नक्की पहिलं घर कुठलं हे काही कळत नाही. म्हणजे आपल्या पत्रिकेतलं आपलं पहिलं घर कुठलं हे कळेपर्यंत आपली घरघर लागते. यशोदा म्हणली अहो ती उलटी पकडली आहे. त्याला ती पटकन सरळ केली बरं का. आणि झालं काही बोले ना यशोदेशी. म्हणाला यशोदे या बालकाची चिन्ह काही बरोबर दिसत नाहीत हो. तुला पुढे अजून मुलं होतील, पण हा कसा आहे. बाळाची अंगे अब चिन्हे बहुत, बाळाची अंगे अब चिन्हे बहुत. याच्या पत्रिकेमध्ये हा नाव चिन्ह आहे. हा मूळ नक्षत्रावर आलाय म्हणाले. त्यामुळे आई बाबाच्या जीवावर उठेल. मी माझा जो अभ्यास आहे ना त्यात असं शिकलोय की अशा मुलाला काय करावं. तर म्हणाले पाठीमागच्या बाजूला जा. मागच्या अंगणात पूर्वीच्या काळी पुढे एक अंगण असायचं आणि मागे एक अंगण असायचं बरं का. आता पुढे छोटी बाल्कनी आणि मागे ड्राय बाल्कनी. ती त्याच्यापेक्षा छोटी असते बरं का. म्हणजे त्याला ड्राय बाल्कनी का म्हणतात हे मला कळलं नाही बरं का. याचं कारण आहे तिथे काहीही वाळवण टाकता येत नाही. वाळवण म्हणजे उन्हाळ्यात करतात ना त्याला म्हणतात बरं का. आपण कपडे वाळत टाकतो त्याला नाही, आपण आली त्याला ड्राय म्हणतो. त्याला ड्राय बाल्कनी. बाळाची अंगे बचिते बहुत, नेमून करतेत काकायासी. नेमून करतेत काकायासी. एक 30 फूट खड्डा खणा. त्याच्यामध्ये निखारे टाका. काय सांगितलंय बघा. त्याच्यावरती बाभळीचे काटे टाका. त्यात एक पोतभर मीठ टाका
आणि त्या सगळ्या केलेल्या मिश्रणावरती या बालकाला टाका आणि वर्ण बंद करून घ्या. तुझी या पुत्रासे लागले ते मूळ, तुझी या पुत्रासे लागले ते मूळ, तुझी या पुत्रासे लागले ते मूळ. असं सांगितलं आणि यशोदेला फार वाईट वाटलं. यशोदेच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या बरं का. बघा, भगवंतांबद्दल तो बोलत होता, पण तेव्हा काही भगवंतांना वाटलं नाही बरं का. मला असं करा म्हणतोय का, ठीक आहे म्हणा, मला असं करा म्हणतोय, ठीक आहे. पण जेव्हा आईच्या डोळ्यावरून अश्रुधारा सुरू झाल्या ना, तेव्हा भगवंत म्हणाले, आता याच्याकडे बघितलं पाहिजे, आता याच्याकडे बघितलं पाहिजे. का? ती आई आहे ना. मग भगवंत कोण आहे? भगवंत अखिल विश्वाची आई आहेत बरं का. भगवंतांबद्दल तुम्ही वाईट बोला, काही वाटत नाही बरं का त्यांना, पण त्यांच्या भक्तांबद्दल वाईट बोला, भगवंतांना सहन होत नाही. लक्षात ठेवा, भगवंतांना सहन होत नाही भक्तांबद्दल वाईट बोलले. त्यांनी इकडे तिकडे बघितलं बरं का. आज कुणीच कसं नाहीये, म्हणजे कोणीतरी थांबवलं असतं ना. डावीकडे बघितलं, उजवीकडे बघितलं, कुणीच नाही. नंदबाबा पण नाही. असं का म्हणाले? मग हरकत नाही. मग ज्या जड वस्तू आहेत ना, त्यांना चेतन करूया, त्यांना चेतन करू. कोण होता माहितीये का? हा महाबळ नावाचा असुर होता. महाबळ. आणि तो कंसाकडून आला होता. भगवंतांना सगळी बातमी कळली होती बरं का, कोण येणार आहे, कोण येणार आहे, काही काळजी नाही. कसा आला? आला आला ज्योतिषी बनून, ज्योतिषाचं रूप घेतलं. आला ज्योतिषी बनून गोकुळी नंदा घरी महाबळ तो. आणि कंसाला काय म्हणाल निघताना? खलदुष्ट म्हणे मी मारीन श्रीहरीला. कंसाला सांगून आला, खलदुष्ट म्हणे मी मारीन श्रीहरीला, जरी असे महाबळ तो कितीही बलशाली असला ना तरी मी मारीन. भगवंत म्हणाले, एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे? मग ज्या सगळ्या वस्तू होत्या ना तिथे, त्या वस्तूंना भगवंतांनी आज्ञा केली. कोणाकोणाला आज्ञा केली? वामन पंडितांनी फोटो काढलाय असा. हा फोटो काढणं हा जो प्रकार आहे ना, हा मकरंदवाचा आहे बरं का. पण इतका आवडला ना मला, इतका प्रचंड. आणि काय काय वस्तू हालायला लागल्या याचं वर्णन केलंय बरं का. म्हणजे ज्याला अभ्यास करायचा आहे ना, अगदी काय एवढे हे ग्रंथ नाही ना जमले तरी फक्त मोरोपंत आणि वामन पंडित वाचा, बस एवढे पुरे आयुष्यात. काठी खुंटी, ऐका, काठी खुंटी कुऱ्हाडी कुदळ करवती लाटणे पोळ पाट. आपल्याला आठवतील का हो एवढ्या वस्तू? शाळेमधनं ते 5-7 वर्षाचं पोरगं येतं ना, आणि ते म्हणतात की मला त पासून सुरू होणारे 10 शब्द सांगा. आठवत आहेत का बघा? नाही आठवत बरं का आपल्याला. पण आपण काय करतो, म्हणजे हल्ली पटकन गुगल
काठी खुंटी कुऱ्हाडी कुदळ करवती लाटणे पोळ पाट ताटे लोटे तवा तो दगडी अरगळा धावले तेही पाट. एकेकाला भगवंतांनी आज्ञा केली, चला म्हणाले काम सुरू करा. चांडाळा मारिता ती स्थिरचर अवघे काय होईल वाट. काय परफेक्ट फोटो काढलाय ना. चांडाळा मारिता अवघे स्थिरचर काय होईल वाट. पंचा तोही कळाला पडत मग सुटले नादिसे पाय वाट. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतांनी पहिल्यांदा काठीला ऑर्डर केली. चलो, एकाने मला विचारलं होतं का ही काठी म्हणजे नागपूर मधली आहे का, नागपूरची असते ती. मी म्हणालो काय माहिती नाही बाबा. ते वापरतात ना गणवेशात तेवढ्या करता काठी आहे बरं का. समर्थांनी सांगितलंय नाथाळाचे माथी तेवढ्या करता काठी पाहिजे बरं का. त्या काठीनं काय केलं, ती हा पत्रिका पाहतोय बरं का, जवळ आली आणि एक या बाजूनी एक या बाजूनी मारायला सुरुवात केली. सट 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 4-5 फटके बसले. तेवढ्यात यशोदेच्या लक्षात आलं बरं का काहीतरी गडबड झाली. यशोदेने काय केलं बरं का, मागे सरकून बसले. खातोय मार तर खाऊ दे म्हटले, त्याच्या कर्मानं मरेल, त्याच्या कर्मानं मरेल. खुंटी माहिती आहे ना, खुंटी जुन्या वाड्यात जे राहिलेत ना त्यांना माहिती बरं का. त्या खुंटीला शाळेतनं आलो की दप्तर टाकायचं आणि त्याला लोकाळायचं बरं का इकडून तिकडे. आणि म्हणजे वजन कितीही वाढलं आणि तुम्ही खुंटीला लोकाळलात ना तरी खुंटी बाहेर निघणार नाही. आता हल्ली एवढासा खेळ असतो बरं का, एवढासा. कधी कधी तर तो भिंग घेऊन बघावा लागतो. काही लावायचं नाही बरं का भिंतीवरती. 5 स्टार एकदम 5 स्टार. घर कसं पाहिजे 5 स्टार. काय काही नाही हो घरात अडचण. त्या कुंट्या निघाल्या दोन्ही बाजूच्या आणि डोक्यात बसल्या. टन 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 सुरू झालं. याला काही कळत नाही काय झालं एकदम. आपलं कसं होतं बघा, पाय घसरून पडल्यानंतर हे आपलं तसं झालंय ना म्हणजे मग आपल्याला कळतं काय होतंय त्याचं. त्याला काही कळेना. आणि जशी ती कुऱ्हाडी दरवाजाच्या मागे ठेवलेली बाहेर आली तसं त्याला कळलं काहीतरी गडबड आहे. तो त्या पाटावरून उठला तर असं म्हणतात ती कुऱ्हाडी त्या पाटावर बसली आणि पाटाचे 2 तुकडे झाले. आणि हा धावत सुटला बरं का, धावत सुटला. नामदेव महाराजांनी याचा फोटो काढलाय. याच्यावर अभंग रचना केली. काय म्हणाले, पंचांग फाटले जानवे तुटले. नामदेव महाराज म्हणतात पंचांग फाटले जानवे तुटले धोतरही गळाले धुंगणाचे. संत फार स्पष्ट बोलतात बरं का. नामदेव महाराजांचा अभंग. यशोदेला फार वाईट वाटलं बरं का, यांना असं काहीतरी वेडवाकडं भविष्य सांगितलं माझ्या कानाचं. ती म्हणाली बरं झालं याला चूक दिला. कानाला उचलला, आत घेऊन आली. तो दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी कोणीतरी सांगितलं बरं काही, यशोदे कानानं
कानानं माती खाल्लीवर काय यशोदा, माहितीये ना आपल्याला. भगवंतांनी का माती खाली मी सांगतो बरं का. आपण आयुष्यात काय करू नये हे सांगण्याकरता भगवंतांनी माती खाली. त्यांना काय करायचं हो. काय बलराम दादा प्रसंग मोठा आहे. मला वामन पंडितांवर यायचं बरं का. काय त्या सगळ्याचं वर्णन केलंय वामन पंडितांनी. कानाला आईनं सांगितलं, काना तोंड उघड, तू माती खाल्लीस. नाही ग म्हणाला, नाही. तोंड उघड म्हणून तो आ केला बरं का. भगवंतांनी आ केला. भगवंतांनी आ केला आणि हीच आ असून पाहायला लागली बरं का. त्यांच्या काय दिसलं की मृत्तिका ही अवघीच माते. भगवंत सांगतायत बरं का आईला, या कथा केवळ कथा म्हणून घेऊ नका, हे तत्वज्ञान आहे भगवंतांच्या लीलेत. आई आपला जन्म कशातून होतो की मृत्तिका हीच अवघीच माते. मातीतून यायचं आणि एक दिवस मातीच होऊन जायचं बरं का. आधीच माझ्या उदरात माते. अगं हे सगळं अखिल विश्व कुठे आहे. माझ्या उदरात आहे. का बक्षिली ते म्हणशील माते. का खाल्लीस असं म्हणून काय विचारते साई. नेतोनी ऐशा पुरुषोत्तमाते. गोपाल कृष्ण भगवान की जय. अगं आई भागवतामध्ये सविस्तर वर्णन आहे बरं का आपला जन्म कसा होतोय असं. मातेला गर्भधारणा होते ना, पण त्याच्या पूर्वी पुरुषाच्या शरीरामध्ये जे वीर्य असतं तिथे तो अंश कसा साठवला जातो इथपासून आहे बरं का. आपण खाल्लेल्या अन्नामधून हे सगळं तयार होतं. भगवंत सांगतात, अगाई हे सगळं विश्व ना मातीच आहे म्हणाले. पंचमहाभूतांनी बनलेलं हे शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्यात आपल्या शरीरामध्ये पृथ्वी नावाचं तत्व अधिक आहे. म्हणून या देहामधून चैतन्य गेल्यानंतर त्याला पार्थिव असं म्हणण्याची पद्धत आहे. पार्थिव पृथ्वी तत्वापासून म्हटलंय. अन्नावरती पुसला जातो आपला देह. वामन पंडितांचे फार छान छान श्लोक आहेत बरं का. आणि भगवंतांच्या लीलांचं इतकं सुंदर वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्यांचा एक श्लोक फार फार छान आहे बरं का. आपण अनेक वेळा कीर्तनामध्ये ऐकलं असेल. भगवंत कुणावरती प्रसन्न होत नाही, कुणाला पावत नाही, त्याच्यावरती श्लोक आहे. वामन पंडित म्हणाले, गाठी जयाचा कधी पावला. पावला म्हणजे पैसे पूर्वीच्या काळचे. पावली चवली पावली होती ना तेव्हाचा श्लोक आहे. गाठी जयाचा कधी पावला, भार्या तया आणि पावला. त्याची भार्या काय करते म्हणाले, त्याला तीर्थान गेला कधी पावला. ज्यानं पायाने तीर्थयात्रा केली नाही त्याला हरी तो कधी पावला. सगळीकडे चौथा शब्द पावला म्हणजे बरं का, पण चारही ठिकाणी अर्थ वेगवेगळा आहे. अर्थ वेगवेगळा आहे. ही मराठी भाषेची गंमत आहे बरं का. ही मराठी भाषेची गंमत आहे. यशोदेचा आता असा नियम आहे बरं का.
की पहाटे 4-4:30ला उठायचं, म्हणजे पूर्वीच्या काळी तसंच उठत होते. कानाला छान मॉलिश करायचं. आपल्याला माहिती आहे सगळ्या बाळांना काय करतात, छान मॉलिश करतात. आणि थंडी ज्याप्रमाणे तसं गरम पाणी घ्यायचं, त्याला स्नान घालायचं, त्याला भरपूर पाजायचं. बरं का, किती पाजायचं? संतांनी सांगितलंय, किती पाजलं म्हणाले कानाला. तर त्यानं ते भरपूर प्यायल्यानंतर थोडंसं असं केल्यावर दही येतं ना बाहेर, ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बालकाला पाजायचंय. बरं का, तर त्याची आतडी तयार व्हावी, अधिक अन्न पचवण्याकरता. एवढ्या करता यायचं, याच्या मागे विज्ञान आहे. ते झालं की त्याला छान त्या कपड्यामध्ये कंस गुंडाळायचं आणि झोपला. बाळा त्या पाळण्यात टाकलं, 2 झोके दिले की हा झोपला. आणि मग हिनं काय करायचं? हिनं पण झोपायचं नाही. बरं का, तसं नाहीये. हे व्हायला साधारण अर्धा-पाऊण तास गेलेला असायचा. म्हणजे 5, समजा अगदी काय 3:30ला उठले तरी 5 वाजलेले असायचे. मग 5 वाजता हिनं काय करायचं? तर त्या ताकाचा डेरा असायचा, ज्याच्यात ताक करायचं. त्या डेऱ्यामध्ये काल लावलेलं दही घ्यायचं. मोठी रवी असते, ती रवी त्या ठेवायची. एवढी रवी होती बरं का, म्हणजे त्याचा बेस एवढा होता. भारतामध्ये असं घर नव्हतं बरं का त्या काळी. असं सांगतात की जिथे गोधन नाही असं घर नाही भारतात. एवढी ती रवी. त्याला त्या दोरीचे 2 वेढे द्यायचे आणि ती रवी ज्या खांबाला बांधलेली असते त्याला गोविंद खांब म्हणतात. ऐका, त्याला गोविंद खांब म्हणतात. बसा, इकडे जागा आहे, खुर्ची आहे. काका उभ्या करा, बसा बसा. त्या गोविंद खांबाला ती बांधलेली असते. आणि काय करायचं? ती दोरी धरायची दोन्ही हाताने आणि सुरू, राधा कृष्ण गोपाल कृष्ण म्हणा, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधा गोपाल कृष्ण, राधा गोपाल कृष्ण. चालू ठेवा. घुसळून झालं. तुम्ही चालू ठेवा. गोपाल कृष्ण. कान माझ्याकडे आणि मुखानं राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. हळू ते नवनीत वर येतं. हे असं अलगद काढायचं, रवी बाजूला काढायची, अलगद गोपाल कृष्ण असं करायचं. माहिती आहे ना, त्याची घरी ताक केलंय, दही भात सगळं लावून. हल्ली काय रेडीमेड असं असं ते मातीचा जग. पूर्वी सगळं मातीचं होतं बरं का, त्यामुळे लोक निरोगी होते. हल्ली काय ॲल्युमिनियम आलंय, एकदम बंडल आहे बरं का. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. या मातीच्या जगामधून
ते जे ताक आहे ते काढायचं, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. तिचं चालू आहे राधा गोपाल कृष्ण. हे काढायचं दुसऱ्या मांड्यात, असा सगळा तो रिकामा करायचा डेरा. त्याच्यात नवीन दही टाकायचं, काल लावलेलं. असं 1-2 बसायचं बरं का. आपल्यासारखं नाही, छोट्याशा भांड्यात दही लावलंय, मोठं मिळत नाही त्या भांड्यात. गोपाल कृष्ण चालू करा राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण. हे चालू असताना धारा काढून आणलेलं जे दूध आहे ते तापवायला ठेवायचं, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. आणि ते तापवायचं म्हणजे मोठ्या आगीवरती नाही, निखाऱ्यावरती तापवायला ठेवायचं, राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण. म्हणजे पहाटे 5:30-6 वाजता जे दूध तापायला ठेवलेलं आहे ते 11-11:30 पर्यंत तापतं बरं का व्यवस्थित. त्याच्यावरती ती साय जमा होते आणि ते शांत झालं की मग त्यावरची साय काढायची, राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण. असा व्यायाम जर 1-1.5 तास झाला तर मग का नाही हो. पुराणातली जी वर्णन आहेत ना, म्हणजे तिचा बांधा कसा होता इथपासून वर्णन आहेत बरं का. का नाही ती सुडवलं होणार याचं कारण शरीराला योग्य जो व्यायाम आहे ना तो तिचा तेवढ्या वेळेपर्यंत होत असेल. हल्ली काय पद्धत आहे माहिती आहे ना व्यायामाची, माहिती आहे ना. पैसे भरायचे आणि त्या जिमच्या फरशा पुसायला जायचं, घरच्या फरशा पुसायला वेगळी बाई. हो तसंच आहे बरं का. घरी कामं केली ना तर फार वेगळी जिम नाही हो आपल्याकडे, पण व्यायाम पाहिजे बरं का. व्यायाम आणि अशी 11-11:30 वाजेपर्यंत ते छान उकळलेलं असतं दूध, त्याच्यावरती ती साय आलेली असते, ते निवल्यावरती ते काढायचं, त्यातली साय बाजूला काढायची बरं का. बायकांना त्या साईबद्दल फार प्रेम असतं बरं का. बरोबर आहे का नाही. जेवायला बसलं आणि आपण जर म्हटलं ना जरा साय भात नाही दूध भात घ्या म्हणतात, काय करायचं बरं का. म्हणजे आणतानाच मुळात छोट्याशा वाटीत दूध काढून आणायचं. आमच्यासारखा बुवा जर गेला ना आणि काही घाई केली, चला लवकर मला जायचं कीर्तन आहे, तर मग ते पातीला आणतात बरं का. आणि काय करतात, साय बाजूला, साय पडली नाही पाहिजे, एक ठेप नाही. आठवत बघा, तिच्या करता काढते का होती, तिच्या करता काढते नाही ना, तिच्या डोक्यात आहे बरं का ह्या साईचं छान, त्याच्यावरती ती जी सगळी प्रक्रिया आहे ना ती करावी, दही लावावं, त्यातून जे लोणी येणार आहे ना त्या लोण्याचं तूप करावं आणि ते माझ्या यजमानांना आणि मुलांच्या पानात वाढावं बरं का. ही तिची तळमळ आहे बरं का, त्या सगळ्या माणसं तळमळ आहे. यात कोणाचा अवमान नाहीये, मला त्या स्त्रीची तळमळ सांगायची. स्वतः करता नको असतं बरं का. ती किती खाते हो, ती किती खाते.
तिला काय वाटतं माहितीये का की मी केलेला पदार्थ सगळ्यांनी पोटभर खावा, मला फक्त चव मिळाली ना तरी पुरेसे. बरं का, त्या चांगलं म्हटलं ना की तिचं पोट भरतं. चांगलं म्हटलं की तिचं पोट भरतं. चहा छान झालाय बरं का, नुसतं एवढं म्हटलं ना तरी तिला बरं वाटतं. बरं का, काय चहात काय असतं करण्यासाठी, चहात काय असतं करण्यासारखं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी एकदा चहा करून बघा, म्हणजे कळेल काय असतं करण्यासारखं. आपण केलेला चहा आणि आयता मिळालेला चहा फार फरक आहे, फार फरक आहे. त्या प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला पाहिजे बरं का, प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला पाहिजे. आणि असं हिनं कानाला अगदी कंच दुपट्यामध्ये गुंडाळून त्या पाळण्यात टाकले आणि काना शांत झोपला. हिचं चालू झालं ते ताक घुसळ, ताक घुसळणं चालू झालं. अर्धा पाऊण तास झाला बरं का जेमतेम. आणि कानाला जाग आली. लहान मुलं कशी चुळबुळ करतात बघा, ते जे काही बांधलेलं असतं ना ते सगळं काढून टाकतात बरं का. ते जे काय दुपटं गुंडाळलं होतं कानाला ते सगळं त्या पाळण्यात पडलं बरं का. आता अंगावरती काही नाही कानाची, ती मेखला आहे फक्त कमरेला गुंडाळलेली आणि पायामध्ये काय ते नुपूर आहे. पैंजण का वाळे, हातामध्ये त्या मनगटे आहेत काळ्या, बस एवढंच आहे. आणि कल्पना करा ना, तो त्या पाळण्यामध्ये आता उभा राहायला लागला बरं का. तर ते एका बाजूला होतो ना पाळणा, ते बाळ असतं तेव्हा आपण काळजी घेतो ना, तो एका बाजूला कलंडू नये, पडू नये. काना असा उभा राहिला आणि तो पाळणा फिरला बरं का, काना खाली पडला धपकन. एकाने विचारलं काना असा धपकन पडला तर त्याला लागलं नाही का हो बुवा? नाही हो, ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे तो जमिनीवर पडला ना, तो जिथे पडला तिथे खड्डा पडला असं म्हणतात. काय संतांनी वर्णन केलेत बरं का, हे माझं नाही बरं का, काही संतांचं. तो जिथे पडला ना तिथे खड्डा पडला आणि आपला रांगत 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 गेला आईपाशी. यशोदा त्यावेळेला सगळे तिचे राधा कृष्ण गोपाल, त्याला काही बोबडे बोबडे बोल येत आहेत, अजून काही बोलता येत नाही. म्हणाला आई मला घे, भूक लागली होती. यशोदा म्हणते अरे आत्ता तर तुला एवढं छान झालं ना पोटभर, नाही मला घे. यशोदेनं काय केलं माहिती का, ते त्या तिचं जे पात्र होतं ना त्यात नुकतंच लोणी आलं होतं वरती. तिनं एक पोटभर लोणी काढलं आणि कानाला ओठाला लावलं. हे बघ काना किती छान आहे की. काना म्हणाला हे नको, मला घे, मला भूक लागली. कानाला जे पोटभर लोणी लावलं ना यशोदेनं, त्याचा फोटो काढलाय आमच्या कवीने, त्याचा फोटो काढलाय हो. बघा काय कमाल आहे. काय म्हणाले, बाईम्या उगवताच रविला, बाईम्या उगवताच रविला, ताट घालून दही चरविला. घट्ट लावलेलं दही त्या चरवीमध्ये टाकलं. सगळीकडे शेवटचा शब्द बघा नीट ऐका. बाईम्या उगवताच रविला,
ताट घालून दही चरविला, हात फिरवताच मग रविला, हात फिरवताच मग रविला, सार काढून हरी चरविला. गोपाल कृष्ण भगवान. त्यातलं सार काढलं आणि हरीला दिलं म्हणाले. हरी चरविला म्हणाले. छान श्लोक आहे ते, फार छान. कानाला ते नको होतं बरं का. काना म्हणला आई घे. यशोदेने सगळं अर्धवट टाकलं आणि कानाला घेतलं बरं का. आणि काना म्हणतोय जरा आता आईची परीक्षा घ्यावी, आईची परीक्षा घ्यावी. फर्स्ट युनिट टेस्ट, फर्स्ट युनिट टेस्ट आईची. म्हणून काय केलं तर ज्या विस्तवावरती ते ठेवलं होतं ना दूध तापायला, त्या अग्नीला आज्ञा केली, बडे हो जाओ. बडे हो जाओ म्हटल्यावर त्याच्या अख्तरी देव सगळे, त्यांनी बटन दाबलं की संपलं. तो अग्नी मोठा झाला. आपल्याला माहिती आहे दुधाचा गॅस जर मोठा झाला आणि आपण समजा फोनवरती बोलत असू आणि ती साय वर 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 यायला लागली की काय घालमेल होते आपली. फोनवर आपण बोलत असतो आणि यजमानांना म्हणतो काय हो तुमचं लक्ष नव्हतं, तुमचं लक्ष नव्हतं का, तुम्ही काय करत होता. अहो एक संत म्हणाले की ती साय ओतू गेली ना, सगळं सांडलं ते सगळं भरभर भरभर वर आली आणि बाहेर पडली. काय संतांनी वर्णन केली आहेत बरं का. या एका गोष्टीचं वर्णन केलंय. त्या साईनं म्हणे असा विचार केला की भगवंत आता आईच्या शरीरावरती वाढतायत ना, म्हणजे आमचा काही सेवेचा योग नाही म्हणाले, म्हणून प्राणत्याग केला म्हणाले. त्या साई प्राणत्याग केला, अग्नीमध्ये स्वतःला समर्पित केलं म्हणाले त्या साईने. आमच्याकडनं काही भगवंतांच्या सेवेचा योग नाही, आता मरून जावं, पुन्हा जन्माला यावं आणि सेवेकरता सादर व्हावं. काय वर्णन आहे भगवंतांबद्दल. सेवेचा परमोच्च बिंदू आहे बरं का हा. परमोच्च बिंदू आहे सेवेचा. यशोदेनं काय केलं, ती प्रपंचातली तिला पण साय तेवढीच प्रिय आहे. तिला काय केलं, पटकन खाली ठेवलं आणि गेली बरा पुढे. ती लाकडं मागे गेली. काना म्हणला हे सगळे ऋषी मुनी योगी ज्याच्या करता ध्यान करतात, ज्याच्या करता तपश्चर्या करतात, ज्याच्या करता नामस्मरण करतात, तो मी इथे असताना हिचं लक्ष मात्र प्रपंचातच आहे. काहीतरी दाखवलं पाहिजे म्हणून असे हात टेकत 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 उठले. ती रवी काढली बरं का. आणि काय केलं, ते जे मातीचे सगळे रांजण होते ना, डेरे होते ना, ते थाप 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 करून फोडले असं म्हणतात. झालं ते त्याच्यामध्ये होतं ते दही लोणी सगळं वाहायला लागलं होतं. आणि हा काय करतोय बरं का, ते वाहत जाणारं लोणी आहे ना, त्यातला एखादा गोळा उचलायचा आणि खिडकीतनं बाहेर टाकायचा, दुसरा गोळा उचलायचा या खिडकीतनं बाहेर टाकायचा. यशोदा म्हणाली अरे काना काय करतोयस, काना काय करतोयस. तिला कळलं नाही बरं का, खिडकी बाहेर माकडं आली होती. काना म्हणाला अगं हा माझा मागच्या जन्मातला हिशोब चुकता करणं चाललंय. मागच्या अवतारामध्ये झाडं खाल्ली, तर त्याची पानं खाल्ली आणि असं सगळ्यांनी मला इतकी मदत केली आहे ना तुला म्हणून सांगतो.
त्या सगळ्याचा हिशोब चुकता नको करायला, म्हणून म्हणाले मी त्या सगळ्याचा हिशोब चुकता करतोय. मी सांगितलं ना, तुम्ही भगवंताची थोडी जरी सेवा केलीत ना तरी भगवंत काही ठेवत नाही, सगळा हिशोब चुकता करतात. तेच चाललंय भगवंताचं. यशोदा म्हणली जरा याला रागावलं पाहिजे बरं का. आई आहे ना ती, मुलानं खोड्या केल्या की आईला बरं वाटतं का हो? ती म्हणाली जरा जरा याला रागावलं पाहिजे बरं का. आणि ओरडली बरं का जरा त्याच्याकडे. काही जण म्हणतात की तिनं एक भगवंतांना, तिचा अधिकार आहे बरं का, तिचा अधिकार. आणि भगवंत रडायला लागले बरं का. गळा 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 आईने मारलं, बोबडं बोलताय, आईने मारलं, गळा 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 अश्रू झाला. यशोदेलाच कसं कसं झालं. हा लोचनी पूर दाटे, हा लोचनी पूर दाटे जळाचा. काय सुंदर दिसत होते भगवंत रडताना सुद्धा. आम्ही हसताना सुद्धा दिसत नाही हो, आम्ही हसतानाही दिसत नाही. भगवंत रडताना सुद्धा सुंदर दिसत होते बरं का. यशोदेनं पटकन उचललं बरं का, त्याला पटकन उचललं, मोके घेतले, छान ते त्याची आसवं पुसली बरं का. काना लागलं का रे? लागलं लागलं नाही, नाही ना रे लागलं, खरंच नाही गाई. कान्हा तुला एक विचारू, कान्हा लहान आहे बरं का, त्याला खरं काही बोलता वगैरे येत नाहीये, बोबडं बोबडं बोलतोय. 2-4 शब्द त्याला येत आहेत आपले, दादा काका असं तो बोलायला शिकतो बरं का. कान्हा परवा जेव्हा त्या एका कुपीनं तक्रार केली की तू माती खाल्लीस म्हणून, तेव्हा मी तुझ्या मुखामध्ये बघितलं बरं का. मला असं वाटलं की काहीतरी फिरतंय बरं का, तुझ्या मुखामध्ये काहीतरी फिरतंय. बसतो का आपला विश्वास याच्यावरती? बसतो नाही. काही श्रोते एकदम प्रामाणिक असतात बरं का, नाही म्हणतात. लक्षात घ्या, आपल्या हातात जे डबड आहे ना त्याच्यावरती जर आपण गुगल अर्थ टाकलं तर दिसतं ना सगळं. टाकून बघा, गुगल अर्थ टाकलं आणि जर आपण झूम करत गेलो ना, अजून पुढे अजून पुढे अजून पुढे, की ते नावं दाखवतो बरं का, की हा आत्ता कोणता ग्रह दिसतोय, ही आत्ता कोणती तारका दिसतीये. मग हे जर आपल्याला आत्ता दिसू शकतं तर भगवंतांकरता काय अवघड होते, ते आईला दाखवणं अवघड आहे. कसा आहे हा, याच्या उदरामध्ये सगळं सामावलंय बरं का, याच्या उदरामध्ये सगळं सामावलंय. अनंत ब्रह्मांडे उदरी काय याच्या उदरामध्ये? अनंत ब्रह्मांडे उदरी वा हरि हा बालक नंदा हरि, हरि हा बालक नंदा हरि, हरि हा.
नवल के बढ़े नवल के बढ़े संत म्हणाले काय कळतच नाही हो याच्याबद्दल नवल केवढे नकळे काढो बाचे कोडे नकळे काढो बाचे कोडे नकळे काढो बाचे कोडे नकळे काढो बाचे कोडे जो सगळ्या पृथ्वीवरती असणाऱ्या जीवांना भरण पोषणाचं काम करतोय ज्याच्या कृपेमुळे हे सगळं चालू आहे नकळे काढो बाचे कोडे जो ह्या अखिल ब्रह्मांडाचं पालन करतोय ब्रह्मा विष्णू आणि महेश निर्मिती आहे एकाकडे पालन आहे आणि एकाकडे या सगळ्याचा जमा खर्च करायचा आणि पुन्हा निर्मितीकडे त्याला पाठवायचं यशोदा काय करते पृथ्वी जेणे तृप्त केली पृथ्वी जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली त्यासी यशोदा भोजन घाली लाड करून घेतोय बर का या अवतारात कोण पाण्याने स्नान काय दोणी काय गोपी आल्या तर गोपी त्याच्या सगळ्या अंगाला चंदन लावतात बर का सर्वांगे हरिचंदनम सुललित तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली काय सांगतो 16,108 होत्या तरी म्हणे मी कसा आहे मी ब्रह्मचारी आहे कसं काय होता भगवंतांनी सांगितलेला त्याच्याबद्दलचा म्हणून महाराज म्हणाले नकळे कान्होबाचे कोडे काय ते कोड आहे ना ते काही कळत नाही नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे असा
बरहापीडम नटाळ बाबू अगदी नाटकी आहे म्हणाले, काही कळत नाही याच्यात. मग याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचंय का? जाणून घ्यायचंय याच्याबद्दल कसा आहे हा, तर त्याच्याकरता 11 तारखेपासून पुन्हा या सगळ्यावरती निरोप आणायला. उद्यापासून या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू होणार आहे. उद्या आदरणीय आखडे बुवांचं कीर्तन आहे. आपण बाहेर कार्यक्रम पत्रिका पाहिली आहे. सहा ते 8 अशी वेळ आहे. तेव्हा उत्सवातल्या सगळ्या कीर्तनांना आपण अधिकाधिक संख्येनं उपस्थित राहा. परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचं काय आहे तर ते म्हणजे श्रवण सांगितलेलं आहे. श्रवणाशिवाय पुढे जाता येत नाही बरं का. तुम्ही कितीही म्हणालात ना मला आमक आवडतं तसंच आवडतं, मी हे करीन ते करीन, ते केव्हा शक्य आहे जेव्हा त्या तत्वाबद्दल आपण श्रवण करू तेव्हा. आणि हे श्रवण कुठे शक्य होणार आहे तर हे फक्त ज्या कीर्तनामध्ये भगवंतांबद्दल सांगितलं जातं. काय सांगावं याची मर्यादा आपण पाहिलेली आहे. भगवंतांच्या लीला कथा ही प्रवचन कीर्तन फक्त आणि फक्त मंदिरांमध्ये चालू आहे. तेव्हा जिथे चालू आहे तिथे अधिकाधिक संख्येने उपस्थित राहा आणि त्याचा आस्वाद घ्या. याचं कारण असं आहे की प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये नामसंकीर्तनामध्ये भगवंत येतात कारण त्यांचं वचन आहे मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठा मिळाली. त्यामुळे आपला जरी आपल्यावर विश्वास नसला तरी भगवंतांवर ठेवायला शिका. म्हणून कीर्तनांना आणि प्रवचनांना आवर्जून जा. नकडे कान्होबाचे कोडे, नकडे कान्होबाचे कोडे, नकडे कान्होबाचे कोडे. नकडे कान्होबाचे कोडे. हे कान्होबाचे जे कोड आहे त्याचं उत्तर 11 तारखेपासून आपल्याला पुन्हा मिळणार आहे. आरती करू आणि आज थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. स्मृतिदिन 3 जुलै लक्ष्मण व्यंकटेश गोखले आणि देणगीदार आहेत कुमुद लक्ष्मण गोखले. दुसरा स्मृतिदिन कैलासवासी सौ विजया जोशी आणि देणगीदार आहेत प्रकाश पांडुरंग जोशी. आणि आषाढ शुद्ध अष्टमी स्मृतिदिन तुलसीराम काशीनाथ तगारे खुर्च्या काढू नका, खुर्च्या काढू देणगीदार नका. आहेत शैलजा सदाशिव कुलकर्णी. खुर्च्या काढू नका. त्या गाडवाला जागी नव्हत्या. हा
जय श्री भागवता आरती करूं भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करूं भगवंता श्री शुक मुनि परम बलि दाना बलि कार्य लीला हरि चरिता आरती करूं भगवंता जय हो जय श्री भागवता
ब्राऊनच